अजून किती दाखला आणायचं? तर डिंपल मेहता महापौरपदी विराजमान झाल्यानंतर मात्र मराठी अमराठी वादाला आणखी एकदा फोडणी मिळाल्याचं पाहायला मिळतं। मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौर असल्याच्या कारणावरून त्या ठिकाणी खरं तर मोर्चे निघणं, त्याचबरोबर त्यांच्या नावाला विरोध करणं अशा अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत होत्या। महाराष्ट्र एकीकरण समितीने तर ठोस भूमिका घेत अमराठी महापौर कशासाठी आणि यापूर्वी मराठीच्या मुद्द्यावरून झालेल्या बलिदानाची देखील आठवण करून दिलेली आहे। आणि याच संदर्भात मनसेचे प्रवक्ते स्वतः गजानन काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार आणि आपलं स्वागत। खरं तर मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौर याकडे मनसे कशा प्रकारे पाहते? मराठी एकीकरण समितीने तर आपला थेटपणे मोर्चा काढण्याचा दिलेला इशारा, त्यानंतर मराठी अमराठी वादाला आणखीच त्या ठिकाणी फोडणी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। अमराठी महापौर कशासाठी हा प्रश्न मनसेला देखील पडतो का? मला वाटतंय या संदर्भात ज्यावेळी दोनही ठाकरे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रात ही चर्चा सुरू झाली। बेसिकली ही चर्चा सुरू होती मुंबईच्या महापौर पदाबद्दल। खरंय, त्याच्यानंतरचं आपण चित्र पाहताय मीरा भाईंदरमध्ये यापूर्वी घडलेली घटना असेल, सातत्याने मराठी माणसाच्या बद्दल, मराठी भाषेबद्दल एका विशिष्ट समाज घटकाकडून सातत्याने बोलणं असेल आणि या समाज घटकाला अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या भारतीय जनता पक्षाचे नेते यांचा असलेला छुपा पाठिंबा किंवा छुपा समर्थन। म्हणजे काही दिवसांपूर्वी उरणला नगरपालिकेच्या ज्या उमेदवार होत्या त्या सुद्धा शहा होत्या, त्या निवडून आल्या नाही हा भाग निराळा। मग आता तुम्हाला प्रत्यक्ष निवडून येता येत नाही, मग महापालिकेतून पहिला नगरसेवक म्हणून निवडून जायचं आणि आरक्षण म्हणजे 42 काहीतरी मराठी नगरसेवक आहे तिथे, त्यातल्या एकही योग्यतेचा आणि क्षमतेचा नव्हता जो मराठी आहे। जाणीवपूर्वक या वादाला फोडणी देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून होतोय का? त्यांना हा वाद हवाय का? एकाच बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतायत की हिंदू होईल आणि तो मराठी होईल। मग तुम्हाला मग मीरा भाईंदरचा महापौर का मराठी हवाय? कुणाला खुश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे? भारतीय जनता पक्ष म्हणजे आज जी घटना घडली त्याच्यात भारतीय जनता पक्ष कुठेच बोलत नाही। फडणवीस साहेबांनी बोलायला पाहिजे ना। आणि का मेहता मॅडमला करताय? त्या ऑलरेडी नगरसेवक आहेतच की। जर या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, ही जर शहरं जी आहेत याच्यावरती पहिला हक्क ह्या मराठी माणसाचा आहे, मग तो सत्तेतल्या घटकांमध्ये असो, इथल्या रोजगारांमध्ये असो, इथल्या व्यवसायांमध्ये असो, मग मला वाटतंय नरेंद्र मेहता आणि त्यांच्या मागे असलेला भारतीय जनता पक्ष, त्यांचं राज्यातलं नेतृत्व आणि केंद्रातलं नेतृत्व यांचा हा डाव आहे का की एका बाजूला सगळे अमराठी एकत्र करायचे आणि मराठी माणसाला वेगळं पाडायचं? बरोबर आहे म्हणजे गजाननजी, तुम्ही जी शंका उपस्थित करताय त्याला निश्चितच वाव आहे। दुसरीकडे एक मला महत्वाचा मुद्दा विचारावा असं वाटतो की निवडणुका होण्यापूर्वीपासूनच मराठी अमराठीचा मुद्दा उपस्थित केला जात होता। त्यानंतर अमराठी लोकांना असलेली काही पक्षांची साथ स्पष्टपणे दाखवते की तोडा फोडा आणि राज्य करा। अमराठी महापौर मिळाल्यानंतर ही फक्त पुढच्या काळातली नांदी आहे का? कारण अनेक ठिकाणी झालेल्या महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुका आणि त्यानंतर त्याची सुरुवात ही मीरा भाईंदर पासून करायची आणि मग ही लिटमस टेस्ट करून पाहायचं की नेमकं काय घडतं, असं कुठेतरी हा कट आहे असं आपल्याला वाटतं का? 100%। मी उरणचं उदाहरण दिलं की उरणमध्ये थेट नगर अध्यक्षाची जी निवडणूक आहे, उरण हा एक नवी मुंबईचा रायगडचा पट्टा जिथे मोठ्या प्रमाणात आगरी कोळी समाज आहे, त्या आगरी कोळी समाजाला प्रतिनिधित्व न देता उरणमध्ये नगराध्यक्ष म्हणून शहा म्हणून एका लेडीचं नाव पुढे करण्यात आलं। तो कट काही शिजला नाही। तिथे महाविकास आघाडीच्या म्हणून राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या। मात्र ते झाल्यानंतर मग आता मीरा भाईंदर झालं की पुढच्या 5 वर्षानंतर ठाणे आणि त्याचबरोबर मुंबई ही लिटमस पेपरची टेस्ट आहे की आता आपण ट्राय करून बघूया किती विरोध होतोय। आणि हे थेट मराठी माणसाला आव्हान आहे, मराठी माणसाला गृहीत धरणे। हा प्रश्न फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा उद्धव साहेबांची शिवसेना एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये। मला वाटतं महाराष्ट्रातल्या आणि शहरांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने हे बघायला पाहिजे की हे सूचक आहे आणि ही पुढच्या भविष्यातली धोक्याची घंटा आहे। त्या पद्धतीने हे बघणं म्हणजे मराठी महापौर करा म्हणून रस्त्यावर यावं लागतं, म्हणजे मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करावं लागतं आणि आपलेच मराठी पोलीस प्रशासनातले
यांना अटक करावं लागतं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतात. बरोबर आहे हा खरंच गजाननजी, महाराष्ट्र आहे उद्विग्न का? अशी याचं- तुमची ही प्रतिक्रिया आहे. आणखी एक अनुभवाबद्दल मला तुमच्याशी खरं तर आज चर्चा करायची आहे टेलिव्हिजनच्या माध्यमातून. तुम्ही आमच्याबरोबर असेच जोडलेले राहा. मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा पेटलेला असून एका अमराठी बिल्डरनं मराठी तरुणाला केलेल्या मारहाणीमुळे खळबळ माजली. तुम घाटी लोक सुधरोगे नाही अशा शब्दात शिवीगाळ करत बिल्डर सुशील रहेजा यानं मराठी तरुणावरती हात उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागलेले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या वादात आक्रमक उडी घेतलेली आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी या प्रकरणावरून सत्ताधारी भाजपवर बोचरी टीका केली. केंद्रात, राज्यात आणि आता मुंबईतही भाजपची सत्ता आल्यामुळे रहेजांसारख्या बेडकांची डराव वाढली अशा शब्दात काळेंनी आपला संताप व्यक्त केलेला आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी भाजपचे नेते अमित साटम आणि आशिष शेलार यांना लक्ष करत सवाल विचारलेला आहे की मराठी माणसाच्या या अपमानावरती आता हे नेते काही बोलणार आहेत का? तसंच अशा प्रवृत्तींना रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या स्टाईलनं देईल असा इशारा देखील गजानन काळे यांनीच दिलेला आहे. या संदर्भात पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी पुन्हा चर्चा करणार आहोत. गजाननजी, मराठी अमराठी महापौर हा वाद एका बाजूला सुरू असताना बिल्डरांची मुजोरी पुन्हा वाढायला सुरुवात झालेली आहे. का डोकं वर काढतात अशा प्रकारचे बिल्डर? आणि मराठी माणसाला ज्या शब्दामध्ये सुचवण्यात आलेला आहे किंवा ज्या शब्दामध्ये त्याचा अपमान करण्यात आलेला आहे हा तमाम मराठी माणसाचा आहे. पक्षाचा संबंध येत नसताना देखील यावरती इतर नेते मंडळी बोलतील का? त्यांना तुम्ही काय आव्हान देणार आहात गजाननजी? नाही, मी खरं म्हणजे दिवसभर वाट बघत होतो. एक आशिष शेलार याच्यावर काहीतरी बोलतील किंवा केशव उपाध्याय याच्यावर बोलतील. अमित साटम जे मुंबईचे त्यांचे अध्यक्ष आहेत, मात्र त्यांच्या सुद्धा जे काय कार्यालय आहे, पक्ष कार्यालय, त्याची पाटी इंग्रजीत होती काही दिवसांपूर्वी. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा मीडियाला दाखवल्यानंतर, मीडियाने ते सगळ्या गोष्टी दाखवल्यानंतर पाठी मराठीत करावी लागली. हे यांचं मराठी प्रेम. म्हणजे आज त्यांना महापौर मराठी का नकोय, तर त्याची आज घडलेली जी घटना आहे, जर उद्या मुंबईचा ठाण्याचा महापौर केल्यानंतर मीरा भाईंदरचा महापौर, केंद्रातली सत्ता, राज्यातली सत्ता आणि मुंबईचा महापौर, याच्यामुळे एका विशिष्ट घटकामध्ये रहेजा नावाच्या माणसाला वाटतं की आता मी करेन तो कायदा. म्हणजे माझ्यासमोर एफआयआर आहे. काय म्हटलं त्या एफआयआर मध्ये? ऑफिस बॉय म्हणून शिपाई या पदावरती आहे तो संबंधित मुलगा. बरं. आणि तो म्हणतो माझे मालक सुशील रहेजा यांनी ऑफिसचे झेरॉक्स केलेली कागदपत्र व्यवस्थित स्टेपल केली नाहीत, या कारणावरून ऐसा झेरॉक्स तेरे बाप ने निकाला था क्या, ये सिक्वेन्स होना चाहिए था, असे बोलला. आणि मी तुम घाटी असे मोठ्याने सर्वांसमोर बोलून शिवीगाळ करत अपमानित केले, माझ्या कानाखाली मारली. हे त्या एफआयआर मध्ये नोंद आहे. इतकी मुजोरी वाढलेली आहे. आणि या मुजोरीवर भारतीय जनता पक्षाचे मराठी असलेले नेते काही बोलत नाहीये. आता आम्ही बघणार आहोत खरंच ह्या रहेजाला तुरुंगात टाकायची हिंमत या महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांची, अमित साटमांची, आशिष शेलारांची आहे की नाही. बरं, हा तुमच्या भाषेतला हिंदू, तुमच्या भाषेतला मराठी, आता हे तपासलं जाणार आहेत का मराठी म्हणून तुम्ही एकत्र येणार आहात? सातत्याने राजसाहेब जे सांगतायत की संकट कुठलं आहे, तर हे संकट आहे. आज तुमच्या कानाखाली मारण्यापर्यंतची हिंमत एक सुशील रहेजा नावाचा बिल्डर करू शकतो. तो करू शकतो कारण त्याला माहिती आहे की केंद्रात माझं सरकार आहे, राज्यात माझं सरकार आहे आणि आता मुंबईत सुद्धा माझं सरकार आहे. बरं, पण खळखट्याची भूमिका आता घेण्याची वेळ पुन्हा एकदा आलेली असं वाटतं का? नाही बघा, मी नक्की म्हणेल, मी ट्विट पण केलंय की रस्त्यावरती याला काय उत्तर द्यायचं ते आम्ही देऊ, पण सरकार नावाची गोष्ट, प्रशासन नावाची गोष्ट, पोलीस याच्यावर काही करणार आहेत की नाही, की फक्त तात्पुरता गुन्हा दाखल, अद्यापर्यंत का नाही अटक झाली? हीच गोष्ट एखाद्या गुजराताच्या कानाखाली आम्ही मारलं असतं तर आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महाराष्ट्र सैनिक आम्ही तुरुंगात असतो. आम्हाला बेड्या ठोकल्या असत्या आणि आम्हाला उद्या कोर्टात कसं सादर केलं जाईल हे सगळं पाहिलं गेलं असेल. पण आतापर्यंत सुशील रहेजा कुठे आहे? त्याला अटक केली का पोलिसांनी सांगावं, त्याला बेड्या ठोकल्या का पोलिसांनी सांगावं.
त्याला उद्या कोर्टात सादर करणार आहात का पोलिसांनी सांगावं, सरकारने सांगावं. पण मग गजाननजी मला म्हणजे एक प्रश्न मराठी विचारावा असं माणसाला वाटतो. कसंही वागवलं, मराठी माणसाला कानाखाली मारली, मराठी माणसाला अपमानित केलं, शिवेगाळ केली, तरी सुद्धा या महाराष्ट्रात आणि मुंबईत चालतं. या पद्धतीचा संदेश भारतीय जनता पक्षाला मराठी माणसाला द्यायचा आहे. हे आता मराठी माणसाने बरं, स्वतःच्या भाजप मनाशी तुमच्या पक्क करून प्रश्नाचं उत्तर देईल, मात्र मला एक सर्वसामान्य म्हणून विचारावं असं वाटतं की ज्या ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला मराठी अमराठीचा वाद पुन्हा येतो, मराठी मतांवरती नजर ठेवली जाते. सर्वच राजकीय पक्षांना मला विचारायचं आहे, महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान कधीपर्यंत आम्ही सहन करायचा? दुसरीकडे जर अशा प्रकारे एखादा बिल्डर फक्त नोकर म्हणून वागणूक देत असेल तर मग त्याला कुठल्या प्रकारे उत्तर देणं आता अपेक्षित आहे? सर्व पक्षीयांकडून मला गजाननजी तुमच्याकडून हे उत्तर अपेक्षित आहेत, कारण केवळ आमचा वापर हा मतांपुरती करू नका. मतं देऊन झाल्यानंतर, निवडणुका झाल्यानंतर तरी मराठीचा मान राखला जाणार का? नाही बघा, आम्ही सातत्याने मराठी बोलल्यामुळे एक विशिष्ट वर्ग आहे त्याने तर आम्हाला मतदान केलेलंच नाहीये बरं. मुळात. बरं, मराठी माणसाने मतदान करताना संपूर्णपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा शिवसेनेला केले असे नाही, ते 4 पक्षांमध्ये विभागलं जातंय. पण आज दिवसभरात ही घटना घडल्यानंतर फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना बोलते. याच्या संदर्भात सत्तेत असलेले, म्हणजे ज्या शिंदे सेना स्वतःला शिवसेनेचं वारसदार सांगते, ज्या वंदनीय बाळासाहेबांचं नाव घेते, ज्या वंदनीय आनंद दिघे साहेबांचं नाव घेतलं जातं, जर ही घटना घडल्यानंतर वंदनीय बाळासाहेब असते, वंदनीय आनंद दिघे साहेब असते, तर ते शांत बसले असते का? म्हणजे जिथे त्या मीरा भाईंदरला प्रताप सरनाईक स्वतः आहेत, ते किती वेळा बोलतायत की मीरा भाईंदरचा महापौर मराठी असावं म्हणून. एकनाथ शिंदे, ज्या मीरा भाईंदर म्हणजे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, एकनाथ शिंदे तरी स्वतः बोलतात का की होय मीरा भाईंदरचा महापौर हा मराठी असावा म्हणून. मुंबईमध्ये एकनाथ शिंदेचे 30 नगरसेवक आहेत, मात्र सत्ता कशी मिळेल, आमचा नेता कसा, गटनेता कसा हे होईल आणि आम्हाला उपमहापौर कसं मिळेल, या सगळ्या प्रक्रियेत हे सगळे पक्ष आहेत. कुणालाही या घटनेकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि त्यांच्या दृष्टीने मराठी माणसाला मारो, मराठी माणसाला अपमानित करो, मराठी माणसाला कोणीतरी शिवीगाळ करो. आपण आपल्या मतांच्या पेट्या फक्त सांभाळायच्या, मराठी माणसासाठी व्यक्त व्हायचं नाही. अगदीच अंगाशी आलं, जास्तच पेटलं तर काहीतरी तुरळक प्रतिक्रिया द्यायची. ज्या पद्धतीने आज अत्यंत एक तुरळक प्रवक्ता भारतीय जनता पक्षाचा फक्त बोलला नाही, पोलीस आपली जबाबदारी पार पडतील, पण भारतीय जनता पक्षाचा कुठलाही मोठा नेता अद्यापर्यंत या घटनेवर बोललेला नाही. बरोबर आहे. म्हणजे मराठी माणसा जागा राहा हे सांगण्याची पुन्हा एकदा वेळ येताना दिसतेय. एका बाजूला मीरा भाईंदर प्रकरणावरती देखील तुम्ही आमच्याबरोबर बोलतात आणि बिल्डरकडनं आलेला जो अपमानाचा क्षण त्या मराठी तरुणासाठी होता, याविषयी आता सर्वच राजकीय पक्षांची भूमिका काय असेल यावरती लोकशाही मराठीची देखील नजर असेल, कारण तुमच्या पक्षापर्यंत येऊन प्रत्येक राजकीय पक्षाला हा प्रश्न आमचे प्रतिनिधी देखील विचारतीलच. धन्यवाद गजाननजी, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि या संदर्भात सविस्तर चर्चा केलीत त्यासाठी. इतरही महत्त्वाच्या घडामोडी म्हणजे खास करून चंद्रपूर महानगरपालिका